मीना आहात. मीनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला मी ग्रीन ड्राय चटणी दाखवणार आहे आणि ती पण आहे मोरिंगा चटणी दाखवणार आहे. हे शेवग्याचा भाजी आहे. ही शेवग्याची भाजी घेतलेली आहे. म्हणजे शेवग्याचा पाला असतो ना, तो आहे. तर आपण त्याची चटणी बनवणार आहोत. हे पहा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 लसूण पाकळी टाकणार आहे आणि हिरवी मिरची आहे. खूप तिखट नाही आहे, मीडियम आहे. त्याच्यामध्ये पहा, ताजा कढीपत्ता आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. पुदिन्याची पाने आहेत थोडी. कोथिंबीर आहे. हे पहा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे आपण शेवग्याची पानं काढून घेतलेली. पहा, अशी सुंदर पानं काढून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आणि सुकून घेतलेली मी कपड्यावरती. ती पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, अंदाजाने घ्या तुम्हाला किती टाकायचं तशी जशी चटणी करायची तसं तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपण हे ब्लॅक सॉल्ट टाकणार आहोत. जिरा आहे, थोडीशी साखर आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. एकदम छोटी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. हे पहा, हे डाळ घेतलेली आहे. आता आपण हे मिक्सरमधनं दरदर पिसून काढणार आहे. असं जाडसर असा पण. हे पहा, सुंदर आपली चटणी तयार झालेली आहे. पहा, पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण. सुंदर अशी आपली तयार झालेली मोरिंगा चटणी. खूप हेल्दी पण आहे आणि तुम्ही पराठ्यावरती, वरण भातावरती, मुलांच्या टिफिनमध्ये, कशा कटलेटमध्ये वगैरे कशामध्ये घालून तुम्ही देऊ शकता. खूप हेल्दी पण आहे. आणि तुम्हाला ह्याच्यावरती जर फोडणी करायची असेल तर तुम्ही फोडणी टाकू शकता. पण हे 8-10 दिवस तर नक्की फ्रीजमध्ये राहते. आणि मैत्रिणींनो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता आणि तुम्हाला आवडतात की नाही ते नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. धन्यवाद.